नमस्कार मित्रमंडळी. मला आज एक तुम्हाला गोष्ट सांगायची वाटते. सचिन नेहमीसारखाच त्याच्या कॉलेजला गेला आणि जेव्हा त्याने टिफिन उघडला तेव्हा बघतो तर काय, आज तिसऱ्या दिवशी पण बटाट्याची भाजी त्याला दिसली. भाजी बघून सचिनला खूप संताप आला. तो न जेवताच डबा त्याने तसा सोडला. संध्याकाळी जेव्हा आईने डब्बा बघितला तर बघते तर काय, भाजी तशी शिल्लक होती. आई काही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा आई स्वयंपाक करायला लागली तेव्हा सचिन बघायला गेला. सचिन बघतो तर काय, आज पुन्हा बटाट्याची भाजी होती. सचिनने वडिलांचा डबा बघितला. डबा बघताच तो थोडा अचंबितच झाला. बघतो तर काय, डब्यामध्ये फक्त भाकर आणि चटणी एवढंच होतं. सचिनने आईला विचारलं, आई तू आज पण मला बटाट्याची भाजी देते? आई बोलली, बाळा माझ्याकडं फक्त आता 3च बटाटे शिल्लक राहिले होते आणि त्याच्यामधून मी तुला दररोज एक एक बटाटा द्यायचे. सचिनने विचारलं, तू मला दररोज एक एक बटाटा द्यायची तर वडिलांच्या डब्यात काय असायचं? आई बोलली, बाळा तुला तर आम्ही चटणी देऊ शकत नाही, पण 3 दिवस झाले वडिलांच्या डब्यामध्ये फक्त भाकर आणि सुकी चटणीच असते. तर सचिनला तेव्हा कळलं की आपले आईवडील आपल्यासाठी काय करताय. तर सांगायचं तात्पर्य मित्र हो एवढंच की आपले आईवडील आपली गरिबी कधीच आपल्या मुलाला दिसू देत नाही. म्हणूनच त्यांचा रिस्पेक्ट करा.